नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आसूस किचनमध्ये मनापासून स्वागत। तुम्हाला वाटतं का फक्त सुक्या लाल मिरचीपासून एक भन्नाट रेसिपी तयार होऊ शकते? नाही ना, तुमचा विश्वास देखील बसणार नाही। ही रेसिपी फक्त लसूण आणि लाल मिरचीपासून तयार होते। चला मग रेसिपी सुरू करूया। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात 3 ते 4 चमचा एवढा तेल घातलंय। तेलचा वापर थोडा जास्त झाला तरी चालतं। त्यात ठेचलेलं लसूण आणि जिरे घातलेलं आहे आपण। लसूण आणि जिऱ्याचा वापर थोडा जास्त केला तो रेसिपीला खूप छान टेस्ट येते। त्यानंतर थोडा धना पावडर, नमक स्वादानुसार घातलंय। थोडं छान फ्राय करून घेतलंय आणि लाल मिरची हाताने क्रश करून म्हणू शकतात किंवा त्याला हाताने चुरा करून घातला तर खूप छान टेस्ट येते या रेसिपीला। लाल मिरची थोडं 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायची आहे। थोडं हळदी पावडर घातलंय, छान मिक्स करून त्यात पाणी घालूया। पाणी तुमच्या क्वांटिटीनुसार जेवढे घरात लोक असतील त्यानुसार कमी जास्त करू शकतात। मी इथं 1.5 ग्लास पाण्याचा वापर केला आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ कसला वाटला नक्की मला कमेंटमध्ये कळवा। आपली भाजीला उकळी येते तोपर्यंत आपण इकडे भाकरी थापून घेतोय। भाजीला बघू शकतात किती छान उकळी आली आहे आणि तेलही आलेलं आहे वरती। ही रेसिपी खूप जुना काळापासून चालत आलेली आहे। आमच्या खानदेशात तर खूप प्रसिद्ध ही रेसिपी किंवा ही भाजी। मला तर खूप प्रचंड आवडायची ही भाजी लहानपणी। मला आताही खूप जेव्हा खाऊशी वाटते किंवा जेव्हा भाजीला काही नसलं की मी हीच भाजी बनवते। तुम्ही ही भाजी आधी कधी खाल्ली का? आणि खाल्ली तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा। भाजीला छान उकळी आली, त्यात आपण कोथिंबीर घालून घेऊया। बघू शकतात किती छान लुक आलाय आपल्या भाजीला। ही भाजी खूप कमी वेळात आणि खूप कमी साहित्यात बनवून तयार होते। आपली भाजी तयार झाली। आता आपण तिला एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि ही भाजी कशासोबत आणि कशी खायची ते तुम्हाला सांगते मी। तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात किंवा काय नाव आहे या भाजीला मला नक्की कमेंटमध्ये कळवा। आमच्याकडे तर या भाजीला खुडमिरचीचं बट्टे किंवा खुडमिरचीचं पाणी असं म्हणतात। छान बाजरीचा भाकरीचा छान असा चुरा करून घ्यायचा आहे किंवा काला मोडून घ्यायचा आहे। ती बाजरीची भाकरीऐवजी तुम्ही ज्वारीची भाकरही खाऊ शकता, त्यासोबत खूप छान टेस्टी लागते। छान काला मोडून त्यावर ह्या रस्सा टाकायचा आहे। त्यासोबत कांदा, लोणचं आणि पापड घेतलाय मी। भाकरी आणि खुडमिरचीचं बट्टेचं छान कॉम्बिनेशन एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। या मंडळी खायला भेटूया एका नव्या रेसिपी सोबत।